असं करू नका. जेव्हा इथे ग्रीन सिग्नल येईल तेव्हाच आणि फक्त तेव्हाच क्रॉस करा. एशियन मेला सो आपण मेळा म्हणतो, इथे मेला आहे. एशियन मेला पेन्सिलचा अक्षरशः रंग घालवला. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आणि मला अजून ग्रिप येते, सो होपफुली अजून थोडे महिने लागतील फॉर मी टू अंडरस्टँड दिस प्लॅटफॉर्म. यूट्यूब कसं दाखवायचं, कसं किती एंटरटेनिंग लोकांना कधी वाटेल, कोणत्या गप्पांनी वाटेल, काय पद्धतीने व्हिडिओ काढला तर वाटेल, त्या सगळ्या प्रोसेसला आय थिंक मला इट विल टेक मोर दॅन अ मंथ. पण येस, मला शिकायला मिळते. काय म्हणतात त्याला, खरंच कठीण आहे पण मी हे करणार आहे. आणि जेव्हा सक्सेसफुल होईल त्या दिवशी, मग ते 1 वर्षांनी असो, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी असो, तेव्हा आपण सगळेजण मिळून बोलू शकतो की येस, सुरुवात थोडी होती पण एंड शेवट एकदम रॉक झालाय करून. होपफुली लेट्स सी. एनिवेज, नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते तिथे खूप गोष्टी फ्री मिळतात आणि मी त्याचा उपभोग वेळेवर आणि आठवणीने घेते. सो लेट्स सी, मी तुम्हाला दाखवते काय काय फ्री मिळतं. सो या बिल्डिंगमध्ये 24 तास कॉफी, हॉट चॉकलेट, मोका, जे पण तुम्ही म्हणा ते फ्री आहे. आणि त्यानंतर इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या टीज ठेवल्या आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्या घेऊन बनवू शकता. त्या व्यतिरिक्त इथे दररोज वेगवेगळा ब्रेकफास्ट ठेवला जातो. पण येस, आज जे होतं ते घेऊन मी परत चालले. मी एवढंच फ्री गोष्टी घेऊ शकले. अदरवाईज त्यांनी डोनट्स पण ठेवलेले, एकदम मस्त होते. बट ठीक आहे, याला फुकट नाही म्हणता येणार. इट्स ऑल इन्क्लुसिव्ह. इकडे चालताना नेहमी हळू बोलावं लागतं कारण खूप शांतता असते. आता आम्ही चाललोय शॉपिंग करायला. आणि UKचं मार्केट असो किंवा भारतातलं, कापडी पिशवी शॉपिंगला जाताना कॅरी करणं खूप गरजेची गोष्ट आहे. माझ्या घरापासून मॉल जवळ आहे, त्यामुळे बघू काय शॉपिंग करता येईल. ऑब्विसली कापडी पिशवीतच जाणार आहे ती शॉपिंग. ही जी इथे यांनी एक पुतळा ठेवला, काहीतरी म्हणतात तिला, मला सांगितलेलं ही की हा जे पण, त्याच्या ना डोळ्यामध्ये लेझर आहे माहिती आहे. ते आत्ता काय दिसणार, रात्री दिसेल. असं लेझर असलेलं आहे. लेझर मे बी कॅमेरा पण असेल. नुसतं लेझर कशाला ठेवते. एनिवेज, आणि अजून इथे नका चालू असं लिहिलेलं आहे तरी पण आम्ही चालतो कारण की सगळेच चालतात, जे काही खूप चुकीचं आहे. असं करू नका. जेव्हा इथे ग्रीन सिग्नल येईल तेव्हाच आणि फक्त तेव्हाच क्रॉस करा. 8 वाजता बंद होणारा मॉल हा आणि मी इकडे 7 वाजता आले. सो व्हॉट डू एक्सपेक्ट. सही आहे. जेवढे कमी दुकान उघडे असतील तेवढे कमी पैसे खर्च होतील. विन विन. याच्या पलीकडे आपली बिल्डिंग आहे घराची. सो शॉपिंग झालेली आहे आणि पिशवीपेक्षा जास्त झाली, त्यामुळे सामान हातात पकडून चालण्याचा प्रकार चालू आहे.
But anyways, house is right here, so who cares? Hello, welcome back. आणि आम्ही घरी परत आलोय. येस, सो शॉपिंग झाली आहे, घरी परत आलोय. खूप सामान घेतलं, बट ॲज आय सेड की फक्त गरजेच्या गोष्टी घेतल्या आणि समहाव खायचं सामान जास्त घेतलं गेलं. आणि हे नेहमी होतं. बाहेर मी या इंटेन्शननी निघते की आज मी शॉपिंग करणार, आज हे घेईन ते घेईन, टी शर्ट पॅन्ट, आणि टर्न्स आउट मी खायच्या काहीतरी गोष्टी घेते. मी इथे आल्यापासून मला या गोष्टीबद्दल कळलं आहे, तर मला ही एवढी फॅन्सी गोष्ट माहीत नव्हती. आणि मी हे दरवेळी वेगवेगळ्या फ्लेवर्सचं ट्राय करत असते. बेसिकली हे एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, रूम फ्रेशनर म्हणू शकतो. आणि अजून काय एक्साइटिंग शॉपिंग तर मी केली नाही आहे. हेच एक आहे जे मी दाखवू शकते, सो मी दाखवते. हे मी मागच्या वेळी आणलेलं आणि येस, हे मी तुम्हाला सांगू शकते, हे एवढं स्ट्रॉंग असतं. हे मागच्या वेळी आणलेलं आणि नेहमीप्रमाणे माझ्याकडनं ते ठेवताना सांडलं. आणि ते सांडलं माझ्या कलरिंग करण्याचं जे काय सामान आहे त्याच्यावरती. आणि नेमकी तिथे होती माझी पेन्सिल. आणि हे माझ्या पेन्सिलवरती सांडलं आणि हिचा पूर्ण रंग तेव्हाच्या तेव्हा उडाला. आय डोंट नो हे मी काय सांगते, पण मला हे सांगायचं आहे कारण की इन केस तुम्ही जर हे वापरत असाल तर बी व्हेरी केअरफुल, कारण की हे खूप स्ट्रॉंग आहे. आत्ता पण म्हणजे ह्याला झालंय 2 महिने झाले, ठीक आहे, तरी पण अजून ह्या पेन्सिलीमध्ये त्याचं ते आहेच, तो जे पण स्ट्रॉंगनेस वगैरे आहे. आणि त्याने माझ्या पेन्सिलचा अक्षरशः रंग घालवला. बट येस, एवढं ते स्ट्रॉंग आहे. आणि या पेन्सिलची पूर्ण वाट लागली माझ्या आवडत्या पेन्सिलची. बट एनिवेज, सो हे म्हणून मी हे माझ्या रीचच्या बाहेर ठेवते की म्हणजे मी पोचू शकणार नाही, किंवा मी पोचले तरी माझा तिकडे धक्का लागणार नाही. परत माझा धक्का लागून ते पडायला नको म्हणून मी आधीवालं एवढं वरती ठेवलेलं अक्षरशः, की म्हणजे नाहीच असं होणारच नाही की दर्शनं चालते आणि अरे धक्का लागला वगैरे. सो येस, हे वालं पण मी असंच लांब ठेवेन सो दॅट माझ्याकडनं पडणार नाही. बाय द वे, आय वॉन्ट शो यू बाहेर कसं दिसतंय. आणि जसं मी तुम्हाला म्हणालेले की आत्ताशी 8:30 वाजले, इफ यू कॅन सी द टाइम, आय डोंट नो. आणि एवढा प्रकाश आहे. आणि इथे असंच असतं. आता 9:30-10 वगैरे आय थिंक सूर्य देवता मावळतील. आजचा व्लॉग खूप सिंपल होता, कारण की माझ्याकडे काहीच करायला नव्हतं. तर मी विचार केला की आता सुरू केलंय, व्हिडिओ उचललाय व्लॉग्स बनवायचा, तर व्हिडिओ तर काढावा लागेल. मग माझ्याकडे काही असो नसो. सो आय डोंट नो, आज मी काहीच नाही केलंय. ॲज इन खूप गोष्टी केल्या आहेत. मी आज उसळ बनवली, काम केलं, माझ्या प्रोजेक्टवरती काम केलं, फ्रीलान्स प्रोजेक्टवरती, आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या. पण खूप आळसालेला दिवस होता. फार 3 तास काम केलं असेल मी, दॅट्स इट. आणि 1 तास जेवण बनवलं असेल. त्यामुळे येस, खूप चिल दिवस होता आणि मला असाच चिल दिवस पाहिजे होता. आज कन्सिडर करा की आज माझा रविवार होता, कारण की मी मागच्या शनिवार रविवारी काम केलेलं आणि ह्या शनिवार रविवारी पण मला काम असणार आहे. सो येस, दॅट्स द एंड पार्ट ऑफ दिस व्हिडिओ की आय एम व्हेरी एक्सायटेड. आता नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की इकडे एक मेला आहे, एशियन मेला. सो आपण मेळा म्हणतो, इथे मेला आहे, एशियन मेला घेऊन जाणार आहे, जिथे मी व्हॉलेंटिअरिंग करते. आणि मला आर्ट अँड क्राफ्ट वर्कशॉपच्या एरियामध्ये मी असेन, बट आय विल ट्राय टू कवर ॲज मच ॲज पॉसिबल
इफ मला वेळ मिळाला तर. अदरवाईज इफ नॉट तर मी ज्या एरियात मी जिथे काम करत असेल तिथे तर डेफिनेटली तुम्हाला घेऊन जाईल. आणि ते आपला नेक्स्ट व्लॉग असेल. सो आय एम एक्सायटेड की परत या शनिवार रविवारी काहीतरी छान होणार आहे आणि ते तुम्हाला मला दाखवता येणार आहे. सो होपफुली तुम्हाला आवडेल. आजच्या व्लॉगसाठी खरंच चिल, शांत, काही तामझाम नाही, काही नाही. हा एक दिवस होता आणि आय नो यू गाईज विल बी एबल टू अंडरस्टँड की असे रिलॅक्स दिवस पण असतात जेव्हा आपल्याला काहीच करायची इच्छा होत नाही, असं वाटतं बेडमधनं बाहेरच नाही निघावं. आणि दॅट्स इट. मी पण तेच केलं आहे. आणि मी आता मस्त आहे की फ्राईज खायला घेऊन आले आहे आणि मी आता ते ओव्हनमध्ये मला बोलताना पण असं होतंय. बट येस, मी तर मस्त आहे की ओव्हनमध्ये बनवणार आणि म्हटलं तरी मूवी लावणार आणि मूवी बघता बघता ते खाणार. तुम्ही पण मजा करा, खुश राहा, कोणालाही त्रास देऊ नका आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. धन्यवाद.